संघर्ष टाइम्स, समस्या जनतेची, साथ आमची. पोटलवाडीत गोवंश कत्तल, दोघांना अटक, तिसरा फरार. कर्जत तालुक्यातील पोटलवाडी येथे गुरुवारी मध्यरात्री गोवंश जनावरांची अवैध कत्तल झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला. स्थानिक गोरक्षक आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे गुरुवारी दिनांक 28 ऑगस्ट रोजी रात्री झडती घेतली असता एका घरातील किचन व बाथरूममध्ये मोठ्या प्रमाणात गोमांस आढळून आले. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालेले असून कर्जत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सिमरान मालदार वय वर्ष 27 राहणार पोटलवाडी आणि समीर अहमद सुरमे वय वर्ष 37 राहणार साळोक यांना अटक करण्यात आली असून उस्मान कर्णेकर हा तिसरा आरोपी फरार आहे. अटक आरोपींना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी देखील सुनावलेली आहे. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गोमांस आढळल्यानंतर पोलिसांनी पंचनामा करून काही नमुने जप्त केलेले आहेत. उर्वरित गोमांस जेसीबीच्या सहाय्याने खड्डा खोदून पुरण्यात आले आहे. जप्त नमुने फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात आलेले असून त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई होणार आहे. या प्रकरणाचा तपास कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करीत आहेत. दरम्यान कर्जत परिसरात जनावरांची अवैध वाहतूक आणि कत्तलीच्या घटनांबाबत नागरिकांनी गृह विभागाने कठोर कारवाई करावी अशी मागणी देखील केलेली आहे.